हाय, मी प्रिया. माझ्या मागचा परिसर बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी कुठे आली आहे. तर आज मी आलेली आहे लोणावळ्याच्या मॅप्रो गार्डन येथे. हे गार्डन मुंबई पुणे हायवेवर आहे. लोणावळा रेल्वे स्टेशनपासून अगदीच 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आतमध्ये एंटर केल्यावर सुरुवातीलाच आपल्याला पार्किंगसाठी ही भरपूर अशी जागा आहे. तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक 4 व्हीलर, इलेक्ट्रिक 2 व्हीलर असेल तर इथं इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन पण अवेलेबल आहे. तिकडे कोपऱ्यात ओलाचे इलेक्ट्रिक हायपर चार्जर अवेलेबल आहे. इथे आपल्याकडून कसलीही एंट्री फीस वगैरे घेतली जात नाही आहे आणि हे गार्डन सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत ओपन असते. त्या दरम्यान आपण इथं कधीही व्हिजिट करू शकतो. कोणत्याही प्लेसला जाताना आपण अगोदर बघतोय की तिथलं वैशिष्ट्य काय आहे. तर ह्या गार्डनचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला इथे वेगवेगळ्या फळांचे ऑर्गॅनिक असे जॅम आणि ज्यूस बघायला भेटतात आणि त्या जॅम आणि ज्यूस सोबतच आपल्याला वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट पण इथे बघायला मिळतात. आपण कधीही ते आलो तरी लोकांची गर्दी इथे नेहमीच दिसते. इकडे कोपऱ्यात लहान मुलांसाठी एक छोटासा गेम आहे. ते दोरीने लहान मुलांना त्यात सोडून जेवढे चॉकलेट लहान मुलाला कलेक्ट करता येतील तेवढे कलेक्ट केलेले चॉकलेट ते लहान मुलाला देतात. इकडे वेगवेगळ्या फळांचे ज्यूस वगैरे आहेत. आणि हे चॉकलेटचं काउंटर. इथे वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट आहेत. इथली एक विशेष गोष्ट म्हणजे आपल्याला कोणतंही प्रोडक्ट खरेदी करायचं असेल तर ते प्रोडक्ट खरेदी करण्या आपण ते प्रोडक्ट टेस्ट करून बघू शकतो. ते टेस्ट करण्यासाठी प्रत्येक प्रोडक्टच्या बाजूलाच ते टेस्टिंग सॅम्पल आहे. तिथे आपण ते प्रोडक्ट टेस्ट करू शकतो. हे जॅमचं सेक्शन आहे. इथं विविध प्रकारच्या फळांचे जॅम भेटतात. इथं दिवाळी ऑफर अजून चालू आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 2 फ्लेवर बघायला मिळतात. एक तर स्ट्रॉबेरीचं आणि दुसरं पेरूचं. त्यात पेरूचं चॉकलेट एकदम छान आहे. पेरूच्या चॉकलेटसोबत एक मसाला भेटतो, त्यासोबत हे चॉकलेट खूप छान लागते. तर हा आहे संपूर्ण मॉल ऑर्गॅनिक फळांच्या ज्यूस आणि जॅमचा, सोबतच चॉकलेट पण आहेत. इथे एक छोटीशी ऑफर ठेवली त्यांनी. 1980चे शॉपिंगवर 1 रोपटं फ्री. शॉपिंग मॉल बघून झाल्यावरच त्या मॉलच्या बाजूलाच एक छोटंसं गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये विविध प्रकारचे झाड आणि छोटे छोटे रोपटे तिथे लावलेले आहेत.
हे गार्डन इथलं सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे. इथे आपण कंप्लीट फॅमिली टाईम स्पेंड करू शकतो आणि ही प्लेस फोटो काढण्यासाठी खूप छान आहे. इथे फोटो खूप छान निघतात. येणारे जाणारे प्रत्येक लोक इथे फोटो काढूनच जातात आणि ह्या पाण्यामध्येच असे कलरफुल मासे पण आहेत. गार्डन बघून झाल्यावर त्याच्या बाजूलाच 3 हे असे वेगवेगळ्या प्रकारचे गेम आहेत. इथे आपल्याला पेड करून खेळावं लागतंय. जर आपण ह्या गेममध्ये जिंकलो तर तिथले आपल्याला एक टेडी किंवा दुसरे काही खेळणे ते आपल्याला देतात. 3ही गेम बघून झाल्यावर मला त्यातला एक गेम असा थोडासा इझी वाटला. पण हा गेम बघताना एवढा इझी वाटत होता की आपल्याला वाटतं की आपण सहज त्या बकेटमध्ये बॉल फेकू, पण ते तेवढं इझी नाही आहे. कारण जोरात जरी बॉल फेकला आणि हळू जरी फेकला तर तो बॉल बाउन्स होऊन मागे येतोय आणि हे 2 राऊंड देतात, तर ते 2दाही बॉल त्यामध्ये गेला पाहिजे आणि माझा एकदाही बॉल त्या बकेटमध्ये गेला नाही, 2दाही बाउन्स झाला. आणि ह्या गेमच्या बाजूलाच इकडे एक रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही हे फूड ऑर्डर केलं आहे आणि इथे आपण ह्या रेस्टॉरंटमध्ये पण आपण निवांत बसू शकतो आणि इकडे बाजूलाच रेस्टॉरंटच्या बाजूलाच लहान मुलासाठी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे. तिथे लहान मुलं खूप एन्जॉय करतात. अशा प्रकारे मॅप्रो गार्डन बघून, गेम खेळून आणि हारून पण आणि थोडीशी पोटपूजा करून मी निघाले आता घरी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.